नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूरमधील MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सरकारी वसतिगृहात विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे। वसतिगृहाचे कुलूप तोडून आरोपीने हा प्रकार केला। या चौकशीमध्ये सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी आढळून आल्यामुळे संबंधित वॉर्डन आणि सुरक्षा रक्षकाला तत्काळ बडतर्फ करण्यात आले आहे। पोलीस तपास सुरू असून आरोपीच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहे। गणेशोत्सव आणि नवरात्रीमध्ये POP पासून बनवलेल्या 6 फुटांपर्यंतच्या सर्व मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करणे बंधनकारक आहे। या निर्देशांची माहिती सर्व पालिकांना द्यावी असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे। राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यामध्ये आज सकाळी एक जीर्ण शाळेची इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे। यामध्ये अनेक मुले ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत तर 4 मुलांचा मृत्यू झाला आहे। आतापर्यंत अनेक मुलांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे, ज्यांना मनोहर पोलीस स्टेशनच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवर कालपासून तणाव वाढला असून काल झालेल्या भीषण लष्करी चकमकींमुळे दोन्ही देशांमध्ये युद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे। या चकमकींमध्ये 14 नागरिक आणि एका सैनिकासह 15 जणांचा मृत्यू झाला आहे तर 46 जण जखमी झाले आहेत। ऋतिक रोशन आणि ज्युनियर NTR यांच्या वॉर 2 या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे। वॉर 2 14 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे। ट्रेलरमध्ये ज्युनियर NTR आणि ऋतिक रोशन यांच्यामध्ये जबरदस्त ऍक्शन सीन्स पाहायला मिळत आहे, त्यामुळे सोशल मीडियावर ट्रेलरचे कौतुक होत आहे। व्यावसायिक कुस्तीला जागतिक स्तरावर लोकप्रिय करणारे आणि अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार पाठिंबा देणारे अमेरिकन क्रीडा आणि मनोरंजन स्टार हल्क होगन यांचे 24 जुलै रोजी वयाच्या 71व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे। तर या होत्या आजच्या घडामोडी। अधिक अपडेट्ससाठी आमच्यासोबत जोडले रहा आणि बघत रहा न्यूज वाइब्स, फक्त अभिजित भारतवर। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।